दिस व्हिडिओ फॉर युअर चांगल्यासाठी. मला तुमच्याकडे स्ट्रिक्ट पॅरेंट्स आहेत आणि तुम्ही जर कोणत्या गोष्टीची परमिशन मागताय त्यांच्या परमिशनच्या पिरियडमध्ये आणि तुमच्या प्लॅन एक्झिक्युशनच्या पिरियडमध्ये एवढा टाईम नका देऊ, एवढंच घ्या, नाही तर तुमचा प्लॅन कॅन्सल. हॅलो एव्हरीबडी. मी कधी विचार नव्हता केला की कॉलेजच्या कपड्यांवरती मी कधी व्हिडिओ पोस्ट करेल, बट डे कम बिकॉज सी तुमच्या घराला लॉक आहे. मी चावी आज घेऊन जायचं विसरले, तर माझी आई अजून आलेली नाही आहे घरी, ती जॉबला जाते. मला फ्री टाईम आहे 20 मिनिट. आय एम जस्ट थिंकिंग की यार आपण व्हिडिओ बनवूया. कॉलेजच्या ड्रेसवर अजून एक टॉपिक. रिसेंटली ना मी एक पावसाळा चालू होता, तर म्हणजे पाऊस येत होता, तर मी एक प्लॅन बनवलेला की रायगडला जायचं आहे आपल्याला. आणि माय फादर वॉज नॉट केअर जा, म्हणजे लगेच परमिशन नसते. स्ट्रिक्ट पॅरेंट्स. असं रिहर्सल करावं लागते की पप्पा सुट्ट्यांमध्ये मी घरीच आहे, आता मला कुठंच नाही गेले, मग मला रायगडला जायचं आहे प्लीज. मी दोनदा तीनदा रिहर्सल केले आणि पप्पांपाशी गेले आणि मी बोलले आणि पप्पा बोलले डन जा. आणि आय वॉज रिअली तुम्ही जा बोल. आय एम सो हॅप्पी. पण समझ रहे हो ना, बस यही है. जर तुमचे पॅरेंट्स आर देसी इंडियन पॅरेंट्स, जर तुम्ही त्यांना टाईम दिला त्यांच्या डिसिजन आणि तुमच्या प्लॅन एक्झिक्युशनच्या मध्ये टाईम दिला ओव्हरथिंक करायला, तर तुमचा प्लॅन कॅन्सल होणार आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. इफ यू हॅव द स्ट्रिक्ट पॅरेंट्स आणि ते जर कुठं जा असं हा बोलले, तर आपण रायगडला जाणार. मग मी सगळं इमॅजिन करून ठेवते की यस पैकी असे फोटो काढणार, असे पोचणार, मी असं चढणार, मी माझ्या फ्रेंड्ससोबत असं बोलणार वगैरे वगैरे. अँड देन सडनली तुम्हाला कळतं की तुमच्या पॅरेंट्सने तुमचा प्लॅन कॅन्सल केला आहे. व्हॉट? आय डोंट नो. त्याच्यावर ही जाईल, ही घसरून पडेल, नको खूप गर्दी असेल, नको पावसात आजारी पडेल, लगेच सर्दी, लगेच ॲडमिट. आय डोंट नो ते काय ओव्हरथिंक करतात याबाबत. बट जर तुम्हाला कोणता प्लॅन बनवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सकडनं हा बोलून घ्यायचा आहे, डोंट गिव्ह देम टाईम टू ओव्हरथिंक अबाउट देअर डिसिजन्स. एवढा टाईम नका देऊ, एवढाच द्या. आत्ता रिसेंटली मी त्या दुःखात गुजरते, मी नाही बाहेर आले अजून. आत्ता मला हा बोलले, आत्ता मला नाही बोलले. डोंट गिव्ह देम टाईम.